पोस्ट इंडिपेंडन्स बाबासाहेबांनी संविधानाद्वारे हे प्रॉब्लेम ऑफ मोनोपोली किंवा पॉवर ऑफ मोनोपोली ब्रेक करण्यासाठी संविधान दिलं आणि समता, न्याय अशा मूल्यतत्वांची नीव राखली. आणि त्याच्यामुळे बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. बाबासाहेब कास्ट सिस्टमचं इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन देताना म्हणतात की कास्ट सिस्टम इज नॉट मिअरली डिव्हिजन ऑफ लेबर बट इट इज ऑल्सो डिव्हिजन ऑफ लेबर्स. म्हणजे काय, जातीवाद हे फक्त ऑक्युपेशनल डिव्हिजन नाही आहे, हे डिव्हिजन आहे लोकांचं, हे डिव्हिजन आहे कामगारांचं. आणि जोपर्यंत हे जे काही पिरामिड आहे तिथे मोबिलिटी होत नाही, तिथे मुवमेंट्स होत नाही, तोपर्यंत ही सिस्टम स्ट्रॉंग असणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल बाबासाहेब हे सीझन इकॉनॉमिस्ट होते, हाडाचे इकॉनॉमिस्ट होते. त्यांचा मूळ स्टडी फंडामेंटल आयडियाज हे इकॉनॉमीच्या कॉन्सेप्ट मधूनच वर आलेले आहेत. बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत आपल्या देशात इक्विटेबल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत तोपर्यंत भारत देश जरी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला तरी आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळणार नाही, आम्ही आपला देश पुढे जाऊ शकत नाही. तर जेवढे पण चॅलेंजेस आहेत आपल्या देशात जे आधी होती आणि आज आपण फेस करत आहोत आणि ते बेस वी गेट इंटरप्रिटेशन ऑफ इकॉनॉमी की इकॉनॉमीचे जे डायनॅमिक्स आहे ते स्तब्ध झाले किंवा तिथे मुवमेंट कमी दिसली तर त्याच्यामुळे सोशल डिस्क्रिमिनेशन येतं, फॉलोड बाय इकॉनॉमिक डिस्क्रिमिनेशन अँड देन फॉलोड बाय पॉलिटिकल डिस्क्रिमिनेशन. तर मला या मंचाद्वारे आपल्या सगळ्यांना कन्वे करायचं आहे की जर आपल्याला आपला देश स्ट्रॉंग बनवायचा असेल तर आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जे काही इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन दिलेलं आहे बाबासाहेबांनी त्याच्यावर थोडासा जास्त फोकस केला पाहिजे. संविधानामुळे खूप काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत. आपली मुलं डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स, ब्युरोक्रॅट्स झालेली आहेत. पण दोन असे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत जिथे अजून इकॉनॉमिक मोबिलिटी दिसत नाही. आणि जोपर्यंत या दोन एरियाजमध्ये इकॉनॉमिक मोबिलिटी दिसणार नाही तोपर्यंत सबस्टॅन्शियल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे आपण बघू शकणार नाही. आता ते दोन इम्पॉर्टंट करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणती आहेत? फर्स्ट पॉलिटिक्स आणि सेकंड बिझनेस. हे दोन जे इकॉनॉमिक करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत इथे जेव्हा मोबिलिटी दिसणार आहे तेव्हा जे आपण ग्रोथ एक्सपेक्ट करत आहोत, जो आपण देश शांततेचा किंवा प्रोग्रेसिव्ह देश जो एक्सपेक्ट करत आहोत तो आपल्याला दिसायला लागणार आहे. आता पॉलिटिक्सचा जेव्हा विषय येतो, अ स्ट्रॉंग नेशन इज लीडेड बाय स्ट्रॉंग लिडरशिप. जेव्हा एखाद्या देशाला स्ट्रॉंग लिडरशिप मिळते तो देश स्ट्रॉंग होतो. हे तुम्ही अनगिनत एक्झाम्पल्स बघू शकता इन आवर पास्ट आणि इंटरनॅशनली ऑल्सो की स्ट्रॉंग लिडरशिपचे काय काय फायदे असतात. आता एखाद्या लोकशाहीमध्ये किंवा आपल्या लोकशाहीमध्ये पॉलिटिक्सचं तेवढंच महत्त्व आहे जेवढं की आपल्या अंगात रक्त. पॉलिटिक्स इज नॉट अ चॉईस, इट्स अ नेसेसिटी. तरी आपले विचार काय? पॉलिटिक्स घाणेरडं आहे, पॉलिटिक्समध्ये आपण जायचं नाही, पॉलिटिक्स आपल्यासारख्या लोकांसाठी नाही आहे. तर मला सांगा जी गोष्ट डेमोक्रेसी किंवा लोकशाहीसाठी एवढी इम्पॉर्टंट आहे आणि तिथेच आपलं पार्टिसिपेशन नाही किंवा कमी आहे. सो जोपर्यंत हा मुद्दा आपण समजून घेत नाही, किती फॅमिलीज डिसाईड करतात की आपल्या मुलाला आपण पॉलिटिकल लीडर बनवणार आहोत. ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स कुठे आहेत? वेअर इज द मोटिवेशन? आपण मोटिवेट करतो जा IAS ऑफिसर बन, गो बिकम IPS, IRS, ब्युरोक्रॅट्स बना. पण ते ब्युरोक्रॅट्स ऑर्डर
ना कोणाचे पॉलिटिकल लिडर्स आहे. आणि ॲज पर रेकॉर्ड आता मी रिसेंट अपडेट नाही ठेवलं बट कपल ऑफ इयर्स बॅक अराउंड 42% ऑफ आर एक्झिस्टिंग पार्लिमेंटरियन्स मेंबर ऑफ पार्लिमेंट किती 42% यांच्या मागे सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड आहे. तर अशा लोकांच्या शेवटी जाऊन आपण ऑर्डर्स घ्यायचे. त्याच्यामुळे पाहिजे ती सिस्टम आपण आणू शकत नाही. ते जे काही चक्रव्यूह आहे सिस्टमचं ते आपण ब्रेक करू शकत नाही. आणि म्हणून पॉलिटिक्स ॲज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी हे आज आपण आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीमध्ये डिस्कस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मोटिवेट करणं त्यासाठी पाहिजे प्रॉपर ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स. एक छान एक्झाम्पल देते. बाबासाहेबांचं जीवन सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बाबासाहेबांनी अनेक आंदोलन केली, चळवळी चालवल्या, सत्याग्रह केले. पण पाहिजे तो चेंज तेव्हाच आला जेव्हा ते मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून गेले आणि लेजिस्लेटिव्ह मेजर्स त्यांनी आणले. लेजिस्लेटिव्ह मेजर्स मीन्स लॉ, कायदा. आता मला सांगा लेजिस्लेशन बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर तो आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे आहे, ज्याला आज आपण पॉलिटिशियन किंवा पॉलिटिकल लीडर असं म्हणतो. तर पॉलिटिक्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपल्यात तो आपण चेंज केला पाहिजे. आणि पॉलिटिक्स इज अ ग्रेट करिअर ऑपॉर्च्युनिटी. जेणेकरून हे जे काही इकॉनॉमिक डिस्टर्बन्सेस किंवा सोशल डिस्टर्बन्सेस आपण फेस करत आहोत ती आपण कुठेतरी जाऊन चेंज करू शकतो. पॉलिटिक्स हॅज द पॉवर टू चेंज द सिस्टम विच इज वाय वी नीड टू नॉर्मलाइज थिंकिंग अबाउट पॉलिटिक्स and normalize training of our children as political leaders. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बाबासाहेब याचे उत्कृष्ट उदाहरण आहे की जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता येत नाही आणि तुम्ही लेजिस्लेशन्स बनवण्याचा अधिकार तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत आपण फक्त क्रिटिसिझम करू शकतो की ह्या पार्टीने हे केलं नाही किंवा ह्या सरकाराने हे केलं नाही. आणि ती जे काही माइंडसेट आहे की मोरेबल सिच्युएशन आहे, वी कॅनॉट गेट थ्रू आणि आपल्याला ते लोक वर येऊ देणार नाही. आता मला सांगा बाबासाहेब जेव्हा होते त्यावेळेस जातीवाद कमी होता का? महात्मा ज्योतिराव फुले कमिशनर होते पुण्याचे 1876 मध्ये, तेव्हा जातीवाद कमी होता का? तर त्याच्यामुळे हे जे काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे जिथे दुर्लक्ष होत आहे तिथे आपल्याला काम करावं लागणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. सो पॉलिटिक्स हे एक उत्कृष्ट करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. पॉलिटिकल लीडर्स आपण प्रोड्यूस केले पाहिजे. पॉईंट 1. पॉईंट 2 जे इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमिक मोबिलिटीसाठी ते म्हणजे बिझनेस. बिझनेस कोणी करायचा? जैन आणि मारवाडी लोकांनी. त्यांचीच मोनोपोली आहे. एखाद्या मुलाच्या मनात जरी आलं की मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, आपण जनरली म्हणतो नको नको, ते आपलं काम नाही. तर हे ऑलरेडी सेट पॅराडाईम्स आणि लिमिटिंग बिलीफ्स घेऊन आपण पुढे जर चालत असणार आहोत तर ही जी कॉन्सेप्ट आहे नेशन बिल्डिंगची ती फक्त आणि फक्त कॉन्सेप्टच राहणार. तुम्हाला माहिती आहे का हे जे काही आपण फ्रीडम स्ट्रगल किंवा स्वातंत्र्याचा लढा चालवला त्याच्या मागे खूप इम्पॉर्टंट होतं की कोणीतरी फायनान्सेस प्रोव्हाइड केले पाहिजे. विदाउट फायनान्सेस हा स्वातंत्र्याचा लढा शक्य नव्हता. दादाभाई नौरोजी लंडनमध्ये फर्म्स होते त्यांचे, माहिती तुम्हाला दादाभाई नौरोजी? बरं जाऊ. महात्मा ज्योतिराव फुले ही वॉज इन टू बिझनेस. त्यांचा मेटल कास्टिंग इक्विपमेंटचा बिझनेस होता, माहिती का तुम्हाला? ही असहकार चळवळ जी मुंबईत घडून आली महात्मा गांधींच्या वेळेस, त्यावेळेस जमनालाल बजाज सारख्या लोकांनी फायनान्सेस जे प्रोव्हाइड केले त्याच्यामुळे ते मुवमेंट शक्य झाले. आणि म्हणून
आपला जे माइंडसेट आहे, आपला जो दृष्टिकोन आहे, डिरेक्शन ऑफ थॉट्स आहे, ती इथे पण वळवली पाहिजे. बिझनेस इज अ ग्रेट करिअर ऑपॉर्च्युनिटी. आणि याचे काय फायदे, का आपण बिझनेसकडे वळायला पाहिजे, का आपण बिझनेसचे करिअर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये ट्रेनिंग घेतली पाहिजे. त्याचे 3 मेजर बेनिफिट्स. पॉईंट 1 की इकॉनॉमिक मोबिलिटी वाढणार आहे. जेव्हा आपल्यासारखे जे लोक आहेत, जे बिझनेसमध्ये इंटरेस्ट घेतील, प्रॉपर ट्रेनिंग घेतील, अंदाजून नाही कोणतरी बिझनेस टाकला आणि म्हणून मला पण बिझनेस करायचा, दॅट्स नॉट द वे. त्याचं काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतात, ते तुम्ही शिकून घेतले पाहिजे. आणि का नाही शिकायचे हा मेन मुद्दा आहे. जर इकॉनॉमिक मोबिलिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन आलं तर हा देश तुम्हाला थँक्यू म्हणेल कधीतरी. सो इकॉनॉमिक मोबिलिटी वाढली म्हणजे काय, तुमचं पार्टिसिपेशन वाढणार आहे. आणि पार्टिसिपेशन वाढलं, इकॉनॉमिक डायनॅमिझम वाढणार आहे. पॉईंट 2 इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. जे इकॉनॉमिक डेमोक्रेसी शिकवली बाबासाहेबांनी आपल्याला, ते स्वप्न कुठेतरी पूर्ण होऊ शकतं जर आपण बिझनेस ॲज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी पाहिलं तर. कारण की हे जे काही थ्रेट आहे आपल्या माइंडमध्ये पॉवर ऑफ मोनोपोलायझेशनचा, ते ह्या पद्धतीने जपू शकतं. जे रिजिडिटीज आहेत सत्ताधाऱ्यांचे किंवा मोनोपोलीचे, ते मेल्ट व्हायला लागतील जर आपण आपल्या मुलांना प्रॉपर ट्रेनिंग दिली हाऊ टू स्टार्ट बिझनेस अँड बिकम सुपर बिझनेसमॅन. आणि थर्ड इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, तिसरा फायदा बिझनेसचा तो आहे पॉवर ऑफ मनी. पैसा, पैशाची ताकद. आता आपल्याला सांगितलं असतं की पैसा वाईट असतो, पैसा नको आहे, तर हे जे काही थॉट्स आहेत ना, हे जुळे झाले. पैसा खूप महत्त्वाचा आहे, एक्स्पेशली संस्थाने उभारण्यासाठी. आणि आज आपल्याला ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन, एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची अत्यंत गरज आहे. कारण की जे काही इकॉनॉमिक सिस्टम, जे काही एज्युकेशन सिस्टम आज आपण चालवत आहोत ना, ते सगळं ब्रिटिश इन्स्पायर्ड आहे. आणि ब्रिटिश आपल्या इथे जनकल्याण करण्यासाठी नव्हते, तर ते त्यांची सत्ता इथे सुदृढ करण्यासाठी होते. हे बेसिक आयडिया आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणूनच हे जे काही इन्स्टिट्यूशन आपण जेव्हा उभारणार, हे जे काही शैक्षणिक संस्थाने आपण जेव्हा उभारणार, त्यावेळेस आपल्या पद्धतीने आपण करिक्युलम सेटअप करू शकतो. I just mentioned the existing educational system is more or less obsolete. Obsolete म्हणजे ज्याचा आज रेलेव्हन्स कमी आहे. आणि ॲज सोनवणे सर मेन्शन की रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे कधी पॉसिबल होणार. आता मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिकल डेटा देते की आउट ऑफ 100 चायना आणि US मध्ये अराउंड 36 to 37 people go for research out of 100. आणि आपल्या देशात व्हेरी फनी स्टॅटिस्टिक्स शोकांतिका आहे की 0.01% किंवा व्यक्ती हे रिसर्चमध्ये पार्टिसिपेशन घेतात. मला सांगा, असा देश पुढे जाणार का जिथे रिसर्च अँड डेव्हलपमेंटला मोटिवेशन नाही आहे. आणि म्हणून ही शैक्षणिक किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन उभारणे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण पॉवरफुल आणि क्रिएटिव्ह माइंड्स आज तयार करू शकतो. माइंडची कॅपॅसिटी काय आहे हे ऐकलंय का तुम्ही? आता आपण 3 डायमेन्शनमध्ये बोलत आहोत. द पॉवर ऑफ माइंड दॅट इट कॅन नो ऑल 11 डायमेन्शन्स. भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, काय होतं? पॉवर ऑफ माइंड. आणि त्याच्यामुळे हे पॉवरफुल माइंड्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इन्स्टिट्यूशन्स. बुद्धा अँड धम्मा, बुद्धा अँड धम्मा या पुस्तकात बाबासाहेबांनी एक कोट लिहिलेला आहे. बाबासाहेब काय म्हणतात की द अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स इज द कल्टिवेशन ऑफ माइंड. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. आय विल रिपीट. द अल्टिमेट, अल्टिमेट मीन्स याच्या पुढे गोल नसणार. The greatest goal
काय? कल्टिवेशन ऑफ माइंड. तर माइंडला कल्टिवेट करण्यासाठी आपल्याकडे किती ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्स आहे, किती डिस्कशन्स होत आहेत याच्याकडे पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी हे मेन्शन केलंय की मन प्रमुख आहे आणि त्याला आपण ट्रेन केलं पाहिजे. देयर आर अराउंड 6 फॅकल्टीज ऑफ माइंड, ज्याला आपण मेमरी, रिझनिंग, परसेप्शन, विल पॉवर, इमॅजिनेशन असं म्हणतो. ह्याबद्दल पण आपल्याला आपल्या मुलांना ट्रेनिंग द्यावं लागेल. मला नाही आठवत माझ्या पूर्ण एज्युकेशनल करिअरमध्ये कोणी मला हे शिकवलं, कोणत्या स्कूलमध्ये किंवा कोणत्या कॉलेजमध्ये. सो जोपर्यंत आपण ह्या बेसिक गोष्टीकडे लक्ष देत नाहीये तोपर्यंत जे रिक्वायर्ड किंवा डिझायर्ड रिझल्ट आहे ते कसं दिसणार आहे. तर हे जे इकॉनॉमिक मोबिलिटी बद्दल मी बोलत होते किंवा जे प्रॉब्लेम ऑफ मोनोपोलायझेशन बद्दल मी बोलत होती, हे डिझॉल्व होणार ॲज अँड वेन आपण पॉलिटिक्स आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटीजला ग्रॅब करणार आणि ते हँड इन हँड पाहिजे. एक पुढे जाता कामा नये, परत प्रॉब्लेम्स व्हायला सुरू होतील. विच इज वाय आवर रेप्रेझेंटेशन इन पॉलिटिक्स अँड आवर रेप्रेझेंटेशन इन बिझनेस, जिथे वेल्थ जनरेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज आहे ते सोबत गेलं पाहिजे. आणि असं जर झालं तर आपण जी संकल्पना बघत आहोत किंवा शोधत आहोत टू बी अ स्ट्रॉंग नेशन किंवा स्ट्रॉंग नेशन बिल्डिंग कडे आपल्याला जायचं आहे ते पॉसिबल होऊ शकणार आहे. आता हे सगळं करताना काही निसर्गाचे नियम पण लागू होतात, ज्याला आपण ग्रेटर सायन्स बोलतो. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुओलॉजी असे काही विषय अभ्यास केले असणार. पण there is something that's called as greater science, जे बियॉन्ड आहे, त्या बेसिक सायन्सच्या बियॉन्ड आहे. त्याच्याबद्दल चर्चा कमी होते. आणि हे निसर्गाचे नियम समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे, कारण हा संपूर्ण ब्रह्मांड काही पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन्सवर चालत आहे. There are certain calculations or universal laws ज्याच्यावर हे संपूर्ण ब्रह्मांड चाललेले आहे आणि ते लॉज आपल्याला समजून घेणे आज खूप गरजेचे आहे. मॅन पॉवर कुठेतरी कमी पडते, पण माइंड पॉवर कमी नको व्हायला यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आज मी 2 लॉज तुम्हाला मेन्शन करणार आहे. असे बरेचसे युनिव्हर्सल लॉज आहेत, नॅचरल लॉज आहेत जे आपल्याला ॲप्लिकेबल आहेत. त्याच्या बियॉन्ड आपण नाही आहेत, ते आहेत म्हणून आपण आहे आणि म्हणून ते लॉज काय आहेत ते समजून घेणे हे आपली आज रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो हे जे 2 लॉज मी आज मेन्शन करणार आहे असे अनगिनत लॉज आहेत युनिव्हर्सल निसर्गाचे, जे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. कारण की ह्युमन बीइंग्स are governed by natural forces. आपण जे काही एक्झिस्ट करत आहोत ते नॅचरल फोर्सेसमुळे एक्झिस्ट करत आहोत. हे कोणी सांगितलं? हे आपले जे इन्स्पिरेशन आहेत, तथागत, सिद्धार्थ, गौतम बुद्ध. ठीक आहे, हे 2 लॉज आपण समजून घेऊया आणि पुढे कधी संधी मिळाली तर आणि डिस्कशन करू शकतो आपण याच्यावर. द फर्स्ट लॉ जो मला आज मेन्शन करायचा आहे दॅट्स कॉल्ड एज लॉ ऑफ कॉस्मिक हॅबिट फोर्स. आय विल रिपीट, लॉ ऑफ कॉस्मिक हॅबिट फोर्स. म्हणजे काय? मानव जातीच्या उद्धारासाठी जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करतो त्याला फोर्सेस ऑफ नेचर हे हेल्प करतात, जेणेकरून तो व्यक्ती आपला उद्देश किंवा ध्येय पूर्ण करू शकतो. लॉ ऑफ कॉस्मिक हॅबिट फोर्स. आता जेव्हा आपण मानव जातीच्या उद्धारासाठी कोणतेही गोल सेट करतो किंवा ॲक्शन्स घेतो, ते ॲक्शन्स कम्प्लिटली व्हॅल्यू बेस्ड पाहिजे. एक खूप सुंदर उदाहरण आहे आपल्यासमोर, पुन्हा एकदा मेन्शन करेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा त्यांनी जे संविधान लिहिलं ते मोजक्या लोकांसाठी लिहिलं का? ते संपूर्ण भारताच्या लोकांच्या हितासाठी लिहिलेलं आहे, तर ते कोणते पण जाती धर्माचे असो. हा मुद्दा समजणं खूप महत्त्वाचा आहे.
की फोर्सेस ऑफ नेचर किंवा युनिव्हर्सल हेल्थ बाबत आपल्याला कधी मिळते, जेव्हा आपण कोणती तरी कॉस्मिक हॅबिट फोर्स निर्माण करायला लागतो. तर हे इन्स्पिरेशन घेणं खूप महत्त्वाचं आहे की बाबासाहेबांनी ह्युमॅनिझमचं ग्रेट उदाहरण ठेवलेलं आहे आणि ते उदाहरण फक्त ह्युमॅनिझमचं नाही पण ते युनिव्हर्सल ह्युमॅनिझमचं आहे, म्हणजे जागतिक मानवतावादीचं आहे. तर हा लॉ जर आपल्याला समजला तर जे काही संघर्ष आपल्या माइंडमध्ये पहिले येतात ते आपण ओव्हरकम करू शकतो. दुसरा जो महत्त्वाचा जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ कंपॅशन, म्हणजे मैत्री करुणा. याला बेटर वे मध्ये आपण लॉ ऑफ व्हायब्रेशन्स बोलू. आता ह्युमन इमोशनचा जो फ्रिक्वेन्सीचा चार्ट आहे त्याच्यामध्ये द्वेष, मत्सर, फिअर हे सगळे लो लेवल ऑफ व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज आहेत. त्याच्यावर ज्याचा ऑपोजिट जे आहेत लव, पीस, जॉय, एनलाइटनमेंट हे हायर फ्रिक्वेन्सी लेवल आहे. आता हे मी जे सांगत आहे ते कम्प्लिटली सायंटिफिक रिसर्च बेस्ड आहे आणि त्याच्यामुळे त्या रिसर्चमुळे आपल्याला हे कळतं की जर आपण इनपुट्स आपले प्रॉपर टाकले तर रिझल्ट्स पण प्रॉपर येऊ शकतात. सो त्या फ्रिक्वेन्सी चार्टमध्ये कंपॅशनचा जो इमोशन आहे, मैत्री करुणा, ह्या इमोशनचं जे फ्रिक्वेन्सी आहे ती आहे अराउंड 500 हर्ट्ज. त्याच्या पुढे निर्वाणाची अवस्था येते ज्याला आपण एनलाइटनमेंट बोलतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी लेवल आहे 700+. मुद्दा एवढाच की जर तुमचं माइंड हायर फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असेल यू आर मोर पॉवरफुल, आणि जर आपलं माइंड लोअर फ्रिक्वेन्सीजवर व्हायब्रेट करत असेल तर जे काम आपण त्या सिच्युएशनमध्ये करणार आहे ते जरी सक्सेसफुल झालं तरी सस्टेनेबल नसणार, मीन्स लॉंग टर्म नसणार. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण आहे क्रांती घडवणारे भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना हा लॉ उत्कृष्ट पद्धतीने माहिती होता आणि म्हणून त्यांनी मानव जातीसाठी व्यापक काम केलेलं आहे. आपण लक्षात घेतो का जे सिच्युएशन आज आपण फेस करत आहोत त्याचं 10 पट वाईट सिच्युएशन ह्या सगळ्या लोकांनी फेस केलेलं आहे ज्यांना आज आपण इन्स्पिरेशन मानत आहोत. आणि म्हणून हे लॉ ऑफ कंपॅशन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण की हे तुम्हाला एक सुपर एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे जेणेकरून तुमचं माइंड जे आहे ते क्रिएटिव्ह आणि बेटर आयडियाज प्रोव्हाइड करण्यासाठी सुटेबल होणार आहे. मी शिक्षणातल्या फील्डमधून आहे आणि आमच्याकडे थिअरी चालते दॅट्स कॉल्ड ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. अकॉर्डिंग टू ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आपलं जे माइंड आहे त्याचे 2 टाईपचे थिंकिंग लेवल्स आहेत. वन इज LOTS, दॅट्स लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, आणि HOTS, हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स. लो ऑर्डर थिंकिंग स्किल्समध्ये मेमोरायझेशन येणार आहे आणि ॲप्लिकेशन येणार आहे. हाय ऑर्डरमध्ये तर ॲनालिसिस अँड द हायेस्ट लेवल इज क्रिएटिव्हिटी. जेवढे काही मेजर रेव्होल्युशन झालेले आहेत, इन्व्हेन्शन झाले, डिस्कवरी झालेले आहेत आणि समस्त मानव जातीसाठी बेनिफिट करून दिलेलं आहे. अँड दॅट्स बिकॉज ऑफ द पॉवर ऑफ दीज माइंड विच आर व्हायब्रेटिंग ॲट हायर फ्रिक्वेन्सीज. मी जो विषय मांडत आहे तो नेशन बिल्डिंगशी कसा रिलेटेड आहे हे मला खूप जास्त समजण्याची गरज पडली नाही पाहिजे. आज आपण खूप पुढे आलेलो आहोत, खूप सारे ॲडव्हान्स गोष्टी आज आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत आणि म्हणून हे जे काही ग्रेटर सायन्स आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण की नॉलेज इज रेडीली अवेलेबल. गुगल, ChatGPT, लॉट्स ऑफ बुक्स हे आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल झालेले आहे. पण जोपर्यंत आपण आपले इंटेन्शन्स प्युअर आणि क्लिअर ठेवत नाही तोपर्यंत डिझायर्ड रिझल्ट येणं मुश्किल होणार आणि संघर्ष चालू राहील. आणि म्हणून हे जे काही हायर लॉज आहेत ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. नॉलेज भरपूर काही
पद्धतीने आपल्याला मिळालेला आहे, पण त्याचा उपयोग आपण रिझल्ट्स मिळवण्यासाठी करून घेत आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. तर ह्यावर संत कबीरदास यांचा एक खूप सुंदर दोहा आहे, माहिती का तुम्हाला? पोथी पोथी कसा आहे, एखादा स्टुडंट बोलू शकतो का? आय वुड जस्ट लाईक टू इन्व्हॉल्व यू. येस सुपर. पोथी पडपड जग किंवा पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का बरेच पंडित होय. वेडे होते का संत कबीर? हे समजायचं नाही का त्यांना प्रेमाची भाषा बोलतायत? पण आपण त्यांना आज एक मोठा समाज सुधारक म्हणून ओळखतो आणि आपले तेच उद्देश आहे. तर आपण ह्यासारख्या काही बेसिक फंडामेंटल गोष्टी विसरून कसं चालणार आहे? आणि ती जी काही चिंता आहे आपली, ती काही लोकांनी मोनोपोलायझेशन केलेलं आहे, ते करत राहतील, त्यांचं ते काम आहे. आपण त्यांच्या मागे टेन्शन घेऊन आणि आपलं काम थांबवणं किंवा टीका टिप्पणी करणं किंवा जास्त इन्व्हॉल्व होणं, ते काय बरोबर नाही. याच्यावर पण एक सुंदर दोहा आहे संत कबीरांचा. बोलू की गाऊन दाखवू? विक्रांतजींना माहिती, खूप सर्दी झाली मला 2 दिवसापासून, पण हे दोन्ही एवढे रेलेव्हंट आहे आणि युनिव्हर्सल लॉज किंवा युनिव्हर्सल व्हॅल्यूजवर बेस्ड आहे, जे कधी संपत नाही. सो काय म्हणतात संत कबीर? माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोर, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोर, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो रे बंधू, मैं रोंदूंगी तो. हे निसर्गाचा नियम आहे. गर्व करणं, अनितीचा मार्ग पत्करणं हे चुकीचं आहे, म्हणून त्याचे जे रिझल्ट ते नेचरने डिसाईड केलेले आहेत. आपण आपल्या कामावर लवकरात लवकर फोकस करू आहे, आपल्या ॲक्शन्सवर आपला फोकस असणं खूप महत्त्वाचं आहे. एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज, हा जो मंत्र आहे हा खूप कामाचा आहे आज मला असं वाटतं आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन की आपली थिंकिंग ही पॉझिटिव्ह असली पाहिजे, आपले ॲक्शन्स हे राईट डिरेक्शनमध्ये असले पाहिजे, जेणेकरून जे काही इनपुट आहे त्याचे डिझायर्ड आउटकम येतील. आणि हे जे काही ॲक्शन्स आहेत ते युनिव्हर्सल लॉजच्या हार्मोनीमध्ये पाहिजे, जेणेकरून कमी संघर्ष करावा लागणार. आणि लेट अस नॉट फॉरगेट, काय म्हटलं आहे की थॉट्स आर थिंग्स, विचार हे वस्तू आहेत. असं कसं झालं? कारण की जे आपण विचार करतो ते मॅनिफेस्ट होणे हे याची प्रोबॅबिलिटी हाय असते. भगवान बुद्ध धम्मपद यमक वर्गामध्ये म्हणतात, मनोबुद्ध धम्म, मनोबुद्ध धम्मो मनुष्यथा मनोमया, मनसच्चा पदुठेनं. म्हणजे काय की मन प्रमुख आहे आणि जे काही फिनॉमिना आहे ते मनाने बनवलेले आहे. म्हणजेच काय, रियालिटीज हे मनाने आपण बनवलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण विचार करू त्या पद्धतीने जास्तीत जास्त रियालिटीज आपण क्रिएट करत जाणार. कारण की हे ग्रेटर लॉज आणि युनिव्हर्सल लॉज आहेत, त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय म्हणतो की एखादी वस्तू जर वरून फेकली तर ती खालीच येणार, उलट्या दिशेने जाऊ शकते का ती? दीज लॉज आर इनफ्लेक्सिबल, फ्लेक्झिबल नाही आहेत. त्याच्यामुळे आपण हे लॉज खूप छान पद्धतीने समजून घेतले पाहिजे. मला असं वाटतं आपला जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी ह्या गोष्टींवर जास्त वेळ दिला पाहिजे, जेणेकरून पॉवर ऑफ माइंड काय आहे अँड वी बिकम व्हॉट वी थिंक, हा जो काही कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला छान पद्धतीने समजून घ्यावा लागणार आहे. सो इथेच मी 2 शब्द थांबवते माझे. तुम्ही मला खूप
खूप शांतपणे ऐकून घेतला, छान प्रतिसाद दिला. आपल्या एका पार्टिसिपंटनी छान दोहा पण आपल्याला सांगितला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न किंवा फीडबॅक असतील तर तुम्ही मला हे सत्र संपल्यानंतर शेअर करू शकतात. पुन्हा एकदा BSOच्या प्रतिनिधींचा मी आभार व्यक्त करते. विक्रांतजीचं स्पेशली ते स्वतः इन्व्हिटेशनसाठी आले आणि मी कॉन्फिडन्स दाखवला, मॅडम तुम्ही या आणि या विषयावर बोला. सो थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या फ्युचरसाठी. आपलं फ्युचर ब्राईट आहे, हेच फक्त आपण माइंडमध्ये ठेवलं पाहिजे. थँक्यू सो मच. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, नमो बुद्धाय.